आणि यानंतर आता घेऊयात टॉप 9 बातम्यांचा वेगवान आढावा। सुरुवात करूयात राजकीय टॉप 9 बातम्यांनी। भाजप आमदार सुरेश धस आणि धनंजय मुंडेंची 2 वेळा भेट। बावनकुळेंच्या निवासस्थानी काही दिवसांपूर्वी भेट झाल्याची माहिती। तर धस मुंडे आणि मी 4.5 तास सोबत होतो। मुंडे आणि धस यांच्यामध्ये फक्त मतभेद। बावनकुळेंची प्रतिक्रिया। 15 ते 20 दिवसांपूर्वी चंद्रशेखर बावनकुळेंनी जेवणासाठी बोलावलं होतं। त्या ठिकाणी धनंजय मुंडे अचानक आले तर आमच्यात अर्धा तास चर्चा झाली। माघार घेणार नसल्याचं या ठिकाणी सांगितलं सुरेश धसांचं स्पष्टीकरण। दरम्यान धनंजय मुंडेंचं डोळ्यांचं ऑपरेशन झाल्यानंतर मुंडेंच्या निवासस्थानी जात 2 दिवसांपूर्वी भेट घेतली। तब्येतीची विचारपूस करण्यात गैर काय? आमचा लढा मात्र सुरूच राहील। धसांची प्रतिक्रिया। धस मुंडे भेटी संदर्भात माहित नाही, मला माझ्या भावासाठी फक्त न्याय हवाय। धनंजय देशमुखांची प्रतिक्रिया। तर धस पुरावे देऊन न्यायासाठी लढणार असतील तर मलाही तीच अपेक्षा आहे। धनंजय देशमुखांचं वक्तव्य। समाजानं सुरेश धसांवर विश्वास दाखवला होता, मात्र सत्तेच्या आहारी जाऊन धसांकडून दगाफटका होईल अशी अपेक्षा नव्हती। मनोज जरांगेंची प्रतिक्रिया। संतोष देशमुखांची क्रूर हत्या, त्यांच्या हत्येला वेगळं वळण लावायचं चाललंय असं दिसतं। तर पुरावे नष्ट करण्याचा हा डाव दिसतोय। इतक्या लवकर धस गद्दारांच्या यादीत जातील असं वाटलं नव्हतं। मनोज जरांगेंचा आरोप। तोडाफोडा आणि राजकारण करा, यामागे मोठं षडयंत्र। यादी स्वतः भेटीसाठी बोलावतात आणि मग मीडियाला सांगतात। सुरेश धस आणि मुंडे भेटीवर करुणा मुंडेंची प्रतिक्रिया। माझ्या 73 कोटीच्या घोटाळ्याच्या आरोपानंतर आता परळी मतदारसंघात रात्रीमध्ये रस्ते बनतायत। भाजप आमदार सुरेश धस यांचा दावा। आवादा कंपनी खंडणी प्रकरणामध्ये सुदर्शन घुलेच्या आवाजाचा नमुना घेतला। बीडमधील 2 कोटींच्या खंडणी प्रकरणात घुलेला न्यायालयीन कोठडी।